नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर IDBI बँकेमध्ये जी भरती आलेली आहे त्याच्यामध्ये ग्रेड ओ 1100 जागा आणि 200 जागा ही असिस्टंट मॅनेजरसाठी ग्रेड ए साठी आलेली आहे। ही जी वॅकन्सी आहे याची 8 मार्चला ही ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि जवळजवळ 19 मार्चपर्यंत आहे आणि याची एक्झाम डेट 12 एप्रिलला आहे। आता या परीक्षेसाठी बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरताना हे बघतील की ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास ही ग्रेड ओ साठी आहे, म्हणजे 1100 जागा आहेत। त्यामुळे ज्यांना 60% पेक्षा कमी असतील ते भरणार नाहीत। तर मग मित्रांनो याचा तुम्ही संधीचा लाभ घेतला पाहिजे की जेव्हा कॉम्पिटिशन कमी असते आणि फर्स्ट क्लास मुलांसाठी ही सुवर्ण संधी आणि मी म्हटल्याप्रमाणे अशा वॅकन्सी जास्त येत नसतात। आता बघा की आपण ही डिटेल्स बघूया। डिटेल्समध्ये तुम्ही बघा की 1100 जागा आलेल्या आहेत आणि त्या 1100 जागामध्ये तुम्ही जर ही भरती बघाल त्या भरतीमध्ये 200 जागा ही असिस्टंट मॅनेजरसाठी आहेत। आता याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज मुंबईसाठी 130 आहेत, म्हणजे जवळजवळ 10% वॅकन्सी मुंबईसाठी आलेल्या आहेत। लास्ट डेट एक्झाम डेट ह्या सगळ्या जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की याच्या एक्झाम डेट आणि लास्ट डेटमध्ये जर लास्ट डेट आहे 19 मार्च स्टार्ट होते आहे 8 मार्चला आणि लास्ट डेट फी पेमेंट 19 मार्चला आहे। लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग ॲप्लिकेशन 3 एप्रिलला आहे आणि ऑनलाईन टेस्ट बघा हे महत्त्वाचं आहे 12 एप्रिलला, म्हणजे स्टार्ट होते आहे 8 मार्चला आणि 12 एप्रिलला ही खरोखर हे परीक्षा होणार आहे, म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे फक्त आहे। आता ह्याचा लाभ कुणाला मिळेल? जे विद्यार्थी ऑलरेडी याचा प्रिपरेशन करत आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर फ्रेश असतील तर फ्रेशसाठी हे बघा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की 60% फॉर जनरल कॅटेगरी आणि इथे 55% फॉर SC ST OBC जे इतर लोक जे आहेत इतर रिझर्वेशन जे आहेत त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे, पण जनरलसाठी 60% आहे, रिझर्वेशनसाठी 55% आहे। मात्र इथे जे ग्रेड ए साठी आहेत तिथे एक्सपिरियन्स मागितले आणि यांनी ग्रॅज्युएट पास मागितल्या। ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते हे भरू शकतात, 200 वॅकन्सी आहेत, पण ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल ते मात्र फर्स्ट क्लास असतील तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये 60% आणि 55% फॉर ऑल अदर कॅटेगरीसाठी तुम्हाला दिलेलं आहे। आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचं आहे म्हणजे रेंज रिलॅक्सेशन। शेड्यूल कास्टसाठी जी गव्हर्नमेंट गाईडलाईन्स प्रमाणे 5 वर्ष आहे, OBC करता 3 वर्ष आहेत। मात्र जे कॉमन एज लिमिट आहे ती म्हणजे 20 ते 25 फॉर जनरल कॅटेगरी आणि असिस्टंट मॅनेजरसाठी 21 ते 30, म्हणजे इथे 25 पर्यंत फ्रेशर्स आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला एज जी मर्यादा जी दिलेली आहे ती तुम्हाला बघायला पाहिजे आणि ह्या ॲज ऑन 1/2/2026 म्हणजे 1 फेब्रुवारी 2026च्या म्हणजे आतमध्ये तुम्हाला हे कम्प्लीट पाहिजे, म्हणजे तुम्ही ओव्हर एज नाही झाले पाहिजेत की त्याच्या पुढे जर तुम्हाला 25 होत असतील तर म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला 25च्या म्हणजे पाहिजे। तर याचा अर्थ असा आहे की ही जो फॉर्म भरत असताना 25 मर्यादा जर असेल तुमची ह्याच्यामध्ये एज लिमिट असेल तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे। दुसऱ्या याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जर बघितलं तर तुम्ही जर एक्झाम फी आहे ती 1050 फॉर जनरल कॅटेगरी आणि म्हणजे OBC आणि इतर आणि बाकीच्यांसाठी तर तुम्हाला दिले 250 रुपये दिलेले आहे। नंतर सिलेक्शन जे आहे त्या सिलेक्शनमध्ये तुम्हाला याच्यामध्ये इंटरव्ह्यू होईल आणि ऑनलाईन टेस्ट। तुम्ही बघा की बहुतेक परीक्षा IBPSच्या माध्यमातून होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 आणि इंटरव्ह्यू ऑफिसरसाठी असते, म्हणजे तुम्हाला प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू। त्यामुळे तुम्हाला याचा वेळ साधारण 6 महिने ते वर्षभर जातो, पण याच्यामध्ये तुम्हाला जर रिटन टेस्टचं तर एकच पॅटर्न दिलेलं आहे आणि त्यामुळे ही परीक्षा तुम्ही आरामात परीक्षा पास करू शकता। कारण बघा याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग डेटा ॲनालिसिस दिलेलं आहे। आता जेव्हा लॉजिकल रिझनिंग आणि डेटा ॲनालिसिस पार्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे 60 प्रश्न 60 मार्क, ड्युरेशन 40 मिनिटाची परीक्षा आहे। त्याच्यात इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्क 20 मिनिटात करायचे आहेत। क्वांटिटी ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 40 मार्क आणि त्याच्यामध्ये 35 मिनिटात करायचे आहेत आणि जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर IT हे सगळं एकत्र इन्क्लूड केलेलं आहे। सगळे 60 म्हणजे 60 क्वेश्चन्स आणि 60 मार्क 25 मिनिटात करायचे, तर 120 मिनिटाची परीक्षा आहे। 200 क्वेश्चन 200 मार्क आणि नेगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे त्यांनी दिलेलं आहे 0.25। आता तुम्ही बघा की जर तुम्ही हे नीट बघितलं तर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर IT हे जसं प्रिलिम्स मेन्सला वेगळं असतं तसं एकत्र सगळं केलेलं पेपर, हे कंबाईन पेपर केलेले आहेत। त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, तुम्हाला करंट्स, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर IT नॉलेज हे सगळं याच्यात केलेलं आहे। क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पार्ट आहे, त्याच्यामध्ये ग्राफिकल क्वेश्चन जास्त येतील, डाटा इंटरप्रिटेशन्सवरती ते सुद्धा याच्यामध्ये ठेवलेले आहेत। इंग्लिश लँग्वेज हे म्हणजे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन टाईम किंवा ग्रामॅटिकल एरर्स वगैरे, जस्ट स्पॉट दी एरर्स,
पझल टाईप्स क्वेश्चन्स, स्पेलिंग मिस्टेक्स, हे सगळं आर्टिकल्स, प्रपोजिशन, या सगळ्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये मिळतील. आणि लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस जे आहे, इंटरप्रिटेशन, याच्यामध्ये तुम्ही बघा की हे जे डाटा इंटरप्रिटेशन भाग आहे तो थोडासा जास्त प्रमाणात तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. लॉजिकल रिझनिंग पेपर आहे आणि त्याला जास्त मार्क दिलेले आहेत. आता जर मला विचारलं की 200 मार्काची परीक्षा तुम्हाला मेरिट किती लागेल, तर मी असं म्हणेन 60% प्लस, म्हणजे तुम्हाला 120. तर तुम्ही जर 150च्या वरती जर स्कोर केला तर 100% तुम्हाला जॉब मिळेल. आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ज्यांना 60% आहेत ज्या विद्यार्थ्यांना, त्यांना असं वाटतं की आपल्याला आपला प्रिपरेशन चांगला झालेला आहे, आपण हुशार आहोत, असं नाही आहे. या परीक्षेमध्ये तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, पेपर सेट सॉल्व करा, तितकंच इम्पॉर्टंट तुम्हाला या जॉबमध्ये तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला याच्यामध्ये जाता येईल. मात्र असं आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या परीक्षा तुम्ही बसता त्या परीक्षेमध्ये तुम्ही हे बघितलेलं पाहिजे की पोस्ट कोणती आहे. जेव्हा तुम्ही इलिजिबल होता ह्या वर्षभरात ज्या परीक्षा येतील, आता स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोफेशनल ऑफिसरची वेटिंगला आहे, म्हणजे ती आता लवकरच डिक्लेअर होईल. साधारण ऑगस्टमध्ये याची रिटन टेस्ट होणार आहे. तर अशा परीक्षेची तयारी करत असताना अशा ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम्स असतात, RBIच्या, SBIच्या किंवा IBPSच्या, त्या परीक्षेचा प्रिपरेशन पण होत असतो. मात्र विद्यार्थ्यांनी याचा कंटिन्युअस प्रिपरेशन चालू ठेवलं पाहिजे. तर तुम्हाला ही मी सांगितलेली ही जी एक्झाम पॅटर्न आहे ते लक्षात ठेवा. आणि तुम्ही IDBI ह्या वेबसाईट idbi.bank.in वरती जाऊन हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरा. तर मित्रांनो, आज हा तुम्हाला मी जे भाग दाखवलेला आहे, पूर्णपणे मी तुम्हाला ही स्क्रिप्ट दाखवली आहे ह्याच्यासाठी की तुम्ही वारंवार महाराष्ट्रातल्या मुलांना प्राधान्य मिळावं. 130 जागा आहेत, त्यांनी प्रिपरेशन जास्त करावं हीच माझी इच्छा असते. आणि ह्या अशा सुवर्णसंधीची ही परीक्षा आहे, कारण याच्यामध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे जॉब मिळण्याची शक्यता आहे. तर फास्ट जॉब पण आहे, पोस्ट पण जास्त आहेत आणि ग्रेड होत आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर याचं प्रिपरेशन चालू करा आणि मला नक्कीच आशा आहे की हा फॉर्म भरून तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल. थँक्यू व्हेरी मच.